किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे ऊस तोड करणारे कामगार ओझरडे येथे ओढ्याच्या पात्राशेजारी वास्तव्यास होते। रात्री 3 वाजता अचानक पांडेगावच्या हद्दीत ढोम डावा कालवा फुटल्याने ओढ्याला पूर आला। या पुरात ऊस तोडणी कामगारांचे 9 बैल वाहून गेले, तसेच संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले। एका कपड्यांशी त्यांना राहावे लागले असून 9 पैकी 8 बैल सापडले आहेत, तर अद्यापही एक बैल बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे। घटना घडल्यानंतर वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव आणि तहसीलदार सोनाली मिटकरी हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेची माहिती घेत त्वरित मदतकार्य सुरू केले। तसेच ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना सुरक्षित निवाऱ्याची सोय करून दिली। शिवाय येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी त्यांना संसारोपयोगी साहित्य देण्याची तसेच मदत करण्याची तयारी दर्शवली आहे। संजय माटे, VM न्यूज मराठी। काल रात्री 2:30 ते 2:45 दरम्यान दोंबलकोडी कॅनॉलला पांडेगावच्या हद्दीमध्ये मोठं ते कॅनॉल डिस्टर्ब झाला आणि तिथून पाण्याच्या प्रवाहाला सुरुवात झाली। तो संपूर्ण प्रवाह ओझरडे गावच्या ओढ्यातल्या हद्दीमध्ये शिरला आणि त्याच्यामुळे त्या पात्रामध्ये जे ऊसतोड कामगारांचे जे 29 कुटुंब राहत होते त्यांच्या पूर्ण त्या घरांमध्ये पाणी शिरलं। तर आपली वॉरफ्रूटवर आपण रात्री काम करून त्या सगळ्यांना बाहेर काढलं, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। त्यांचे जे पशुधन होतं ते पूर्ण बैलांना आपण बाहेर काढलं। फक्त एक बैल आतापर्यंत मिसिंग आढळला आपल्याला। 29 कुटुंबांमध्ये एकूण सुमारे 150 लोकांची ती लोकसंख्या आहे, त्यांना आपण सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। त्यांना अत्यावश्यक जीवनावश्यक ज्या वस्तू किंवा त्यांच्या जेवणाची व्यवस्था आपण केलेली आहे। पूर्ण म्हणजे ज्या क्षणिक समजलं त्या वेळेला प्रशासन इथं जागेवर होतं। त्यांनी सर्वतोपरी माझ्यासोबत तहसीलदार आहेत वाईचे, त्यांनीसुद्धा अथक प्रयत्न करून परिस्थिती सेटल करण्यासाठी प्रयत्न केले। आपण त्यांना आता 15 दिवस पुरेल इतकं धान्याचं किट, आजच्या पूर्ण दिवसभराची जेवणाची व्यवस्था, स्त्रियांना लहान मुलांना कपडे, रात्री आज झोपण्यासाठी ब्लँकेट आणि प्रत्येक 29 कुटुंबाला प्रत्येक एक असं भांड्याचा सेट असं आपण दानशूर व्यक्तींना आवाहन केल्यावर अनेक व्यक्तींनी आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे। सर, जे भगदाड पडलंय त्याबाबतीत त्याची पाहणीसुद्धा तुम्ही केली असेल, नेमकं काय समोर आलं तुमच्या, काय सांगाल? एकूण 133 किलोमीटर लांबीचा हा कॅनॉल आहे, कोरेगाव तालुक्यात जातो। 20 किलोमीटरच्या लांबीवर तिथं भगदाड पडलेला आहे। भगदाड म्हणजे डॅमेज झाला कॅनॉल। तिथं सुपरिटेंडंट इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब होते, तर ते 40-50 वर्ष काहीतरी झाले असं ते सांगत होते कॅनॉलला, म्हणजे बरेच दिवस झाले, त्यामुळे ते झालेलं आहे। आता ते रेक्टिफायसुद्धा करत आहेत, तर कारण हे स्केर्सिटीचे दिवस आहेत, त्यामुळे त्यांचे लगेच त्याचं एस्टिमेट तयार करून सादर करणार असं त्यांनी मला सांगितलं आहे। वारंवार या अनेक अशा सातारा जिल्ह्यातले असे कालवे, विशेष करून धोम जे कालवे आहेत त्याची खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेल्या आहेत आणि या दुरावस्थेमुळे अनेक ठिकाणी असे कॅनॉल आणि कालवे फुटण्याचे प्रकार घडतात। यावर प्रशासन कुठेही गांभीर्यानं लक्ष देत नाही। यावर आपण काय ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना देणार? नाही, आज या निमित्तानं वरिष्ठ अधिकारी इरिगेशन डिपार्टमेंटचे फील्डवर आहेत, तर ते प्रत्यक्ष पाहणी त्यांनी याही आधी या जिथं जिथं प्रॉब्लेम आहे त्याचं त्यांनी ऑडिट केलेलं होतं, पण या निमित्तानं संपूर्ण त्या लांबीचं त्यांच्याकडून ऑडिट होईल आणि जे जे आवश्यक उपाय असतील ते त्यांच्याद्वारे तात्काळ योजले जातील।